नमस्कार मित्रांनो. वैवाहिक सहजीवनामध्ये कर्क राशीचा पती किंवा नवरा आणि मिथुन राशीची पत्नी जर का एकत्र असतील तर त्यांचं जे वैवाहिक सहजीवन असेल हे नेमकं कशा प्रकारचं असेल, दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची जी कारणं असतील ती कोणती असतील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की दोघांना खटकू शकतील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समजून घ्यायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला घटस्फोट किंवा डिवोर्स हा नेमका कशा प्रकारे होतो, कशामुळे होतो हे जाणून घेणं गरजेचं राहील. कारण घटस्फोट होण्यामागची जी कारणं असतात ही बऱ्याच प्रमाणात तुमची मानसिक असतात किंवा स्वभावाशी अंतर्गत असतात. म्हणजे दोघांना एकमेकांचा स्वभाव ठाऊक नसतात किंवा कधीकधी आपल्याला स्वतःच्या स्वभावाबद्दल फारसं ठाऊक नसतं की आपले बलस्थानं कोणती आहेत किंवा आपले नेमके वीक पॉईंट काय आहे. ते जर का तुम्हाला स्वतःबद्दल ठाऊक असेल आणि समोरच्या व्यक्तीबद्दल ठाऊक असेल तर साधारणतः कुठलाही जरी वादविवाद झाला तर तो नेमका कुठल्या टोकापर्यंत घेऊन जायचा ही गोष्ट थोडी महत्त्वाची असते. कारण पती पत्नी दोघांनाही मनापासून वाटत असतं की डिवोर्स न व्हावा, घटस्फोट न व्हावा, परंतु याकरता दोघांची जी व्यक्तिमत्व आहेत ही सुद्धा जाणून घेणं गरजेचं राहील. तर सुरुवातीला आपण कर्क राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातला विचार करू. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. कर्क राशीच्या पुरुषांबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे सौंदर्य असतं, यांची जी पर्सनॅलिटी असते, व्यक्तिमत्व असतं हे अगदी दिलखुलास असतं आणि सौंदर्य यांच्या पर्सनॅलिटीमध्ये दिसून येतं. म्हणजेच याच्या व्यक्ती असतात त्या आकर्षक असतात. राहणीमान सुद्धा सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीप आणि स्वच्छ असतं. आणि याच्याच जोडीला त्यांचं जे बोलणं असतं, वाणी असते, संवाद साधण्याची जी कला असते ती अतिशय चांगली असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर बोलणं आणि कुठल्याही विषयाला धरून कित्येक तास बोलण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ही कर्क राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. आणि बोलण्यामध्ये सुद्धा त्यांचा इगो काही नसतो किंवा स्वतःला मोठं करून सांगण्याची गोष्ट नसते. त्यामुळे होतं काय की एक प्रकारचा रॅपो दोघांमध्ये तयार होतो. आणि म्हणूनच कर्क राशीचे जे पुरुष आहे त्यांचं वागणं, बोलणं, दिसणं हे सगळंच आकर्षक असतं. त्याच्यामुळे आकर्षक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीचे जे पुरुष आहेत त्यांना घरच्या जे व्यक्ती आहेत किंवा त्यांचे जे कुटुंब आहे त्याच्याबद्दलचं आकर्षण हे जबरदस्त असतं. साधारणतः घरातल्या व्यक्तींचा पगडा सुद्धा त्यांच्यावरती जास्त असतो. घरातल्या व्यक्तींचं किंवा घराचं जे कल्चर असतं ते सांभाळणं, चालीरीती, रूढी, परंपरा यांना मान्यता देणं आणि त्या मान्य करणं हा भाग कर्क राशीच्या पुरुषांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वात चांगला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या आयुष्यातला वीक पॉईंट म्हणजे यांची आई. आईबद्दल यांचं जे प्रेम असतं हे वेगळ्या प्रकारचं असतं. अर्थातच प्रत्येकजण आईवर प्रेम करतोच, परंतु यांचं आणि आईचं सुद्धा यांच्यावर जे प्रेम असतं हे थोडंसं वेगळंच असतं. केवळ नजरेमधून असं एकमेकांचे सुखदुःख जाणून घेण्याची जी कला आहे ही यांना चांगली जमलेली असते. या जोडीलाच कर्क राशी जे पुरुष असतात हे मेहनती असतात. म्हणजे जरी भावनाशील असेल, लक्षात घ्या कर्क राशी जे पुरुष असतात अतिशय भावनाशील असतात, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणारे असतात. आणि यांना होणारं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे घरातल्या व्यक्ती जर का दुःखी कष्टी असतील तर यांचं दुःख हे स्वतः घेतात. स्वतःच्या जीवनात जरी हे सुखी असेल आणि घरातल्या व्यक्ती दुःखी कष्टी असतील तर त्यांचं दुःख हे यांना जाणवतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे त्याचं जे डेडिकेशन असतं, त्यांचा जो संपूर्ण समर्पणाचा स्वभाव असतो किंवा जीवनातला त्यांचा जो वीक पॉईंट असतं हे कुटुंब असतं किंवा त्यांची माता किंवा आई असते आणि तिच्याशी संलग्न हे जास्त राहतात. होमसिक असतात असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आता जरी ते इमोशनल असले, भावनाशील असले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची जी ताकद असते ही जबरदस्त असते. आणि काम कुठल्याही प्रकारचं असो, म्हणजे आपल्या आवडीचं असो व नसो, ते करण्याची जी ताकद असते ती त्यांना खूप चांगली असते. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन किंवा अट एकच असते की त्याच्यातून काहीतरी लाभ मिळायला हवेत, हा भाग असतो. आणि अर्थातच कर्क राशीचे जे पुरुष असतात हे प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची आणि कशा प्रकारे पैसे कमवायचे हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. साधारणतः कर्क राशीचे जे पुरुष असतात त्यांचं एकपेक्षा जास्त हे उत्पन्नाचे स्रोत दिसून येतात. कारण मेहनत करण्याची तयारी असते आणि पैशाबद्दलचं आकर्षण सुद्धा खूप चांगलं. एवढं जरी असलं तरी लॅविश लाईफस्टाईलकडे त्यांचा जो ओढा असतो हा फारसा नसतो. म्हणजे पैसे त्यांचे ते अर्न चांगले करतात, परंतु अतिरिक्त अनावश्यक खर्च करणं त्यांना मुळातच आवडत नाही. ही गोष्ट चांगली आहे तशी बघितले तर. आणि सांसारिक जीवनाची आवड त्यांना खूप चांगली असते. म्हणजे कर्क राशीचे जे पुरुष असतात हे घरातली कामं करताना त्यांना कमीपणा वाटणं किंवा लाज वाटणं हा प्रकार अजिबात नसतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. एकंदरीत कर्क राशीचे जे पुरुष असतात किंवा कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी
पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात हे बऱ्याच प्रमाणात थोडेसे ज्याला आपण इमोशनल वगैरे म्हणतो, हा भाग थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवभोळे असतात, देवावरती विश्वास ठेवणारे असतात आणि चालीरीती, रूढी, परंपरा यांना मान्यता देणारे असतात किंवा त्या मान्य करणारे असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं कधी-कधी निर्णय क्षमता ही थोडीशी कमी असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना थोडा जास्त विचार करतील, पटकन निर्णय घेणार नाही किंवा स्पॉन्टेनियस निर्णय घेणार नाही, थोडा विचार करते, चहूबाजूंनी लवकर निर्णयापर्यंत पोहोचत नाही. कधी-कधी या त्यांच्या स्वभावामुळे जीवनातील काही संधी त्यांच्या हातातून निसटून जातात. तर या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुद्धा थोडेसे विकास म्हणजे जास्त काम केलं, अर्थात कष्टकरी असतात, कष्टमय जीवनाची ह्यांना आवड पण असते, परंतु जास्त कष्ट केलं की लवकर थकून जाणं, मलूल होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये थोड्याशा दिसून येतात. तर शारीरिक करते किंवा फिटनेसवरती काम करणं थोडंसं गरजेचं राहील. एवढं जरी असलं तरी यांच्यामध्ये एक गोष्ट थोडी वेगळी असते किंवा विशेष असते, स्पेशल असते. ती म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात, म्हणजे कर्क राशीतलं जे पुनर्वसू नक्षत्र आहे ते जे पुरुष असतात हे थोडेसे लकी असतात. म्हणजे भाग्याची साथ त्यांना उत्तम प्रकारे लाभते किंवा अचानकपणे एखादी गोष्ट म्हणजे समजा ते कुठल्या प्रॉब्लेममध्ये असतील तर त्या ठिकाणी आपोआप मदत मिळणं किंवा गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होणं, अपेक्षेप्रमाणे होणं, हा भाग की ज्याला आपण भाग्याची साथ म्हणतो, हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. फक्त भावनात्मक डिपेंडेबिलिटी किंवा निर्णयाची डिपेंडेबिलिटी ही थोडीशी यांच्यामध्ये दिसून येते. यानंतरचं जे नक्षत्र आहे ते पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्राचे जे पुरुष असतात हे धीरोदात्त असतात. यांच्यामध्ये एक लीडरशिप क्वालिटीचा जो भाव असतो तो खूप चांगला असतो. या व्यक्तीसुद्धा घरच्याबरोबर अटॅच असतात. घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची जबाबदारी ही यांच्यावर येते. भावनाशील असतात, परंतु भावनांचं प्रदर्शन मात्र यांच्याकडून तसं दिसलं जाणार नाही. परंतु आपलं जे काम आहे ते शांतपणे निर्विकार पूर्ण करण्याची जी काम ते जे कसब आहे हे पुष्य नक्षत्राच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतं. हळूहळू परंतु व्यवस्थितपणे आपलं काम करणं आणि आपलं जे गोल आहे ते अचीव करणं, हा जो भाग आहे हा पुष्य नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. अर्थात ह्या नक्षत्राचे जे पुरुष असतात हे सुद्धा देवभोळे असणं, देवावर विश्वास ठेवणं, चालीरीती किंवा रूढी परंपरा यावर विश्वास ठेवणं, हा भाग पुष्य नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येतो. तिसरं जे नक्षत्र आहे ते आश्लेष नक्षत्र. आश्लेष नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर या नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडेसे बडबडे असतात किंवा त्यांना बोलणं खूप आवडतं आणि एखाद्या विषयावरती कित्येक वेळ बोलत बसणं, हा जो कर्क राशीचा जो मूळचा जो स्वभाव आहे तो साधारणतः आश्लेष नक्षत्रामध्ये थोडा जास्त दिसून येतो. परंतु थोडासा नशिबाचा भाग हा आश्लेष नक्षत्राच्या पुरुषांमध्ये किंवा त्यांना नक्षत्रामध्ये थोडासा कमी असतो. थोडंसं जास्त प्रमाणात काम करावं लागतं आणि अपयशाने लवकर नाराज होणारे असतात. भावनाशीलता यांच्यामध्ये या बाबतीमध्ये थोडीशी जास्त दिसून येते. ते साधारणतः. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर न जमणं, त्यांच्यापासून थोडंसं लांब राहणं, हाच प्रकार मातेच्या बाबतीत सुद्धा जमतं किंवा मातेचं सुख कमी मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव त्यांना आयुष्यामध्ये येतात. एकंदरीतच तुम्हाला आता समजलं असेल की कर्क राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता आपण चर्चा करू की मिथुन राशीची जी स्त्री आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येत होत्या तो म्हणजे त्यांचा दिलखुलास स्वभाव, बिंदास्त स्वभाव. जे काय असतं ते मोकळं ढाकळं असतं. बोलणं त्यांचं खूप चांगलं असतं. संवाद साधण्याची कला यांच्यामध्ये खूप चांगली असते आणि संवादसुद्धा एवढा सहजपणे साधते की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्या गोष्टी किंवा त्या फील्डबद्दल ते बोलून दाखवतील किंवा त्यामध्ये सुद्धा स्वतःचा भाव दाखवतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादे नातेसंबंध कसं सांभाळायचे, मित्रपरिवार कसे गोळा करायचे, मित्रपरिवारांना कसं बांधून ठेवायचं किंवा मित्रपरिवाराबरोबर कशा प्रकारे अगदी हलका फुलकं व्यक्तिमत्व ठेवायचं, हा जो भाग आहे मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. मुळातच तो त्यांचा स्वभाव असतो. म्हणजे जसे लहान मुलं असतात त्याप्रमाणे त्यांचा निरागस भाबडेपणा हा जो स्वभाव आहे तो मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. अर्थात या व्यक्तीसुद्धा भावनाशील असतात आणि मिथुन राशीची स्त्री याच्यामध्ये ही जी भावनाशीलता असते ही थोडीशी जास्त प्रमाणात दिसून येते. छोट्या छोट्या कारणामुळे त्यांचे मूड स्विंग तुम्हाला दिसून येतं. अगदी छोट्या कारणामुळे सुद्धा पटकन रुसून जाणं किंवा पटकन आनंदित होणं, हा जो भाग आहे मिथुन राशींच्या स्त्रीमध्ये अतिशय जास्त प्रमाणात दिसून येतो. राहणीमान सुद्धा व्यवस्थित असं नीटनेटकं असतं. पण तो राहणीमानामध्ये किंवा फॅशनच्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांची जी फॅशन आहे किंवा राहणीमान आहे ही एका प्रकारची तुम्हाला कधीही दिसणार नाही. म्हणजे वेगवेगळ्या बदलती फॅशनप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व बदलत राहणं आणि त्याच्यामध्ये आनंद मानणं, हा भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद मानण्याची जी कला आहे ही कला
मिथुन राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. कधीही तुम्ही बघितलं तर नेहमी ते एनर्जेटिक असतात आणि आपल्या परिस्थितीबद्दलचं रडगाणं गात राहणं हे मिथुन राशीच्या स्त्रीला तसं आवडत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती किंवा बौद्धिक हे खूप चांगलं असतं, परंतु शारीरिकतेच्या बाबतीमध्ये थोडेसे वीक असतात किंवा थोडेसे कमी असतात. म्हणजे जास्त मेहनतीची कामं जर का केली तर लवकर थकून जातील, मलूल होते. इव्हन घरातली जरी कामं केली तरी पण लवकर ते दमून जातात, थकून जातात. अर्थात त्यामागे कारण त्यांच्या राशी तत्वाचं आहे, परंतु ग्रास्पिंग खूप चांगलं असतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली यांच्यामध्ये दिसून येते. यांना शॉपिंग करायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं आणि यांना खुश करायचं असेल तर फार काही तुम्हाला करण्याची गरज नसते. अगदी छोटी गोष्ट जरी तुम्ही केली तरी त्यांना आवडते किंवा विनोदात्मक किंवा विडंबनात्मक बोलणं यांना खूप आवडतं. महत्त्वाचं म्हणजे शेअरिंग करणं यांना खूप आवडतं. यांचा मित्रपरिवार थोडासा मोठा असतो आणि त्यांच्याबरोबर यांचे नातेसंबंधसुद्धा खूप चांगले असतात. अर्थातच शॉपिंगला गेलं की ह्याचा मूड बदलतो आणि शॉपिंगला जाताना सुद्धा एकटे कधीही जाणार नाही, बरोबर इतरांना घेऊन जाते. तर हा जो भाग आहे बा मिथुन राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. आता या राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राची जी स्त्री आहे ही बुद्धिमान असते, लेखन वाचनाची त्यांना आवड असते, बोलण्यावर चांगली पकड असते, बोलणं कसं कुठे कशा प्रकारे करायचं, आपलं बोलणं कशा प्रकारे मांडायचं आणि ते वधवून कशा प्रकारे करायचं, हा जो भाग आहे भाग मिथुन राशीच्या साधारणतः मृग नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. जबरदस्त अलर्ट अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. छोट्या गोष्टीबद्दल छोट्या गोष्टींची माहिती करून घेणं हा भाग त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असतो आणि कुठलाही निर्णय घेताना अगदी सांगोपांग विचार करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती साधारणतः मृग नक्षत्राच्या स्त्रीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. नंतरचे जे नक्षत्र आहे ते आद्रा नक्षत्र. आद्रा संपूर्ण जे नक्षत्र आहे म्हणजे चारही चरण हे मिथुन राशीमध्ये दिसून येतात. आद्रा नक्षत्र यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. थोडीशी निर्णय क्षमता सुद्धा याची तशी पाहिली तर चांगलीच असते. म्हणजे मृग आणि पुनर्वसू नक्षत्राची जर का तुलना केली आणि स्वतःच्या हिमतीवर थोडंसं पुढे जाणार आहे आणि यांच्यामध्ये इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो, तो भाग चांगला असतो. म्हणजे यांनी मांडलेले अंदाज असतात ते बरोबर ठरणं, अचूक येणं असा प्रकारचा भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यानंतरचं जे नक्षत्र आहे ते पुनर्वसू नक्षत्र. पुनर्वसू नक्षत्र हे बऱ्याच प्रमाणात वेलीसारखं नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्राचे स्वतःचे असे काही म्हणजे हट्टीपणा किंवा कणखरपणा वगैरे हा पुनर्वसू नक्षत्राच्या स्त्रीमध्ये तसा दिसून येत नाही. छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन घेणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टींना आनंदित होणं, हर्षभरित होणं किंवा दुःखी होणं हा भाग यांच्यामध्ये जास्त असतो. त्याचप्रमाणे पुनर्वसू नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्या थोड्याशा देवभोळ्या असतात, देवावरती विश्वास ठेवणाऱ्या असतात, देवाला घाबरणाऱ्या असतात आणि याचप्रमाणे यांच्याकडे ट्रान्सपरन्सी खूप चांगल्या प्रकारची असते. म्हणजे जे हृदयात असतात ते समोर असतं, मात्र डिसिजन पॉवर यांच्यामध्ये फारच कमी असते. म्हणजे जवळजवळ नसते असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या मुद्द्यावरती जर का निर्णय घ्यायचा झाला तर लगेचच्या लगेच निर्णय घेताना कठीण आहे. 4 लोकांना विचारतील आणि त्याच्यानंतर विचार करतील आणि निर्णय न घेता आल्यामुळे बऱ्याचशा जीवनातल्या ज्या संधी असतात या संधी यांच्या निघून जातात. थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहतं, कारण आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास यांना थोडेसे जास्त प्रमाणात होणारे असतात. सायकोलॉजिकल त्रास यांना थोडेसे जास्त प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते. तर आतापर्यंत तुम्हाला समजलेलं असेल की मिथुन राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. जसे की आपण चर्चा करतो आहोत की कर्क राशीचे पुरुष आणि मिथुन राशीची जी स्त्री आहे हे समजा वैवाहिक सहजीवनात असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही राशीमध्ये काही जे गुण आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे, शेअरिंग करायला खूप आवडतं. काही जे गुण आहेत ते थोडेसे वेगळे सुद्धा आहेत आणि त्यामुळे थोडंसं तुमच्या नात्यामध्ये कटुता येऊ शकते. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मिथुन राशीची जी स्त्री आहे ही थोडीशी ज्याला आपण मेहनतीच्या बाबतीत थोडीशी कमी आहे. म्हणजे शारीरिक मेहनत करायची झाली तर ती तेवढीशी पटापट करता येत नाही किंवा शारीरिक मेहनतीने लवकर थकून जाणं, मलूल होणं हा भाग असतो. निर्णय क्षमता त्यांची थोडीशी कमी असते. एखाद्या गोष्टीला कमिटमेंट देणं किंवा कमिट करणं, प्रॉमिसेस करणं हा भाग होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेत नाही तोपर्यंत एखादं कामही करताना कठीण होऊन बसतं. हा भाग कर्क राशीचे जे पुरुष असतात त्यांना थोडासा आवडणारा नसतो. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीची जाण असणं हा भाग कर्क राशीच्या पुरुषासाठी खूप महत्त्वाचा आहे. जसं मी सांगितलं की प्रॅक्टिकल असतात. हा भाग मिथुन राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही. उलटपक्षी त्यांना शॉपिंग करायला आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला वगैरे आवडतं आणि कर्क राशीचे जे पुरुष असतात पूर्णपणे होमसिक असतात. त्यांना घरातल्या व्यक्तीशी जे अटॅचमेंट असतं ते जास्त असते आणि घरामध्ये राहणं ते जास्त पसंत करतात. कधी चुकून जरी मिथुन राशीच्या स्त्रीकडून कर्क राशीच्या पुरुषांच्या जे पुरुष आहेत त्यांच्या घरच्या लोकांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल वेडं वाकडं काही एखादा शब्द जरी चुकून जरी बोलला गेला तरी त्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे गोष्टी टोकाच्या होऊ शकतात. कारण त्यांच्यासाठी सगळ्यात वीक पॉईंट असतो कर्क राशीच्या पुरुषांसाठी तो म्हणजे त्यांच्या घरातल्या व्यक्ती. तर जर का मिथुन राशीच्या स्त्रीला
त्यांच्या घरातल्या व्यक्तींबद्दल किंवा आईबद्दल जर काय चांगलं चांगलं बोललं गेलं तर अर्थातच मग कर्क राशीचे जे पुरुष आहेत ते तुमचे सगळे लाड पुरवू शकतील. मग तुमच्या नातेसंबंधामध्ये काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीची जी स्त्री आहे त्यांचा जो मित्र परिवार आहे हा सुद्धा बऱ्याच वेळा कर्क राशीच्या पुरुषांना आवडत नाही. त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकतो. अर्थात या गोष्टीवरती थोडंसं काम करणं गरजेचं राहील. यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. दोघांपैकी एकाने जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं तर खास करून ते सहन होणं कठीण होऊन बसतं, खास करून कर्क राशीच्या पुरुषांना. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं राहील. अर्थात या गोष्टीवरती काम केलं तर तुमच्या दोघांमध्ये घटस्फोट होणं हे जवळजवळ कठीण होऊन बसेल. या व्यतिरिक्त सुद्धा कारणं असतात, परंतु त्याकरता तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली ती फक्त आणि फक्त तुमच्या राशीवरून. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र राशी व्यतिरिक्त बाकी ग्रहांच्या सुद्धा स्वतःच्या राशी आहेत किंवा वेगळ्या राशीमध्ये वेगळे ग्रह असू शकतात आणि त्याचे प्रभाव पाहणं सुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर तुमची जी कुंडली आहे ही पाहून त्या संदर्भामध्ये योग्य ते मार्गदर्शन केलं जाऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचे पती आणि मिथुन राशीची पत्नी जर का वैवाहिक सहजीवनामध्ये असतील तर त्यांचं वैवाहिक सहजीवन आणि त्या दोघांमधले डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याचे जे चान्सेस आहेत हे किती असू शकतात या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.